नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मानवी हक्क ह्युमन राईट या कोर्समध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मानव हक्क किंवा ह्युमन राईट हा जो काही विषय आहे, तर हा विषय या विषयाला आपण आजच्या या तासापासून प्रारंभ हा करतो आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर कैलाश मांटे आपलं सर्व विद्यार्थ्यांचं राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण मानव अधिकार ह्युमन राईट आणि भारतातील मानव अधिकारांशी किंवा भारतात मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी भारताच्या संविधानामधील असलेल्या तरतुदी आणि भारतामध्ये मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी केलेल्या विविध संस्थांची निर्मिती केलेली असेल किंवा विविध यंत्रणांची निर्मिती केलेली असेल, अशा या सर्व घटकांचा आढावा आपण इथे करून घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. त्यातील अतिशय जो महत्त्वाचा भाग आहे, त्यातील सुरुवातीचा प्रारंभीचा जो भाग आहे, तर तो आजच्या या तासापासून आपण इथे अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण भारतीय राज्यघटना आणि मानवी हक्क, इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स अँड ह्युमन राईट किंवा ह्युमन राईट्स आर्टिकल्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असे कोणते तरतुदी आहेत ज्या भारतीय संविधानातील तरतुदी किंवा भारतीय राज्यघटनेतील तरतुदी ज्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम, मानव अधिकार जोपासण्याचं काम किंवा त्यांना अभय देण्याचं काम करतं, तर हे आपण सुरुवातीला इथे अभ्यासणार आहोत. आता भारतीय राज्यघटनेचा सर्वांगीण आढावा घेतल्यानंतर भारतीय राज्यघटने ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनेक प्रोव्हिजन्स तरतुदी अशा असल्याच्या आपणास आढळून येतात की ज्या तरतुदी मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी घटना निर्मात्यांनी, घटनाकर्त्यांनी, संविधानकर्त्यांनी जाणीवपूर्वक त्या तरतुदींचा, त्या कलमांचा समावेश हा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग असा कोणकोणता भाग जो प्रामुख्याने आहे की जो भाग भारतीय नागरिकांचा, जनतेचा, देशवासियांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करतो, तर त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका, जिला सरनामा किंवा इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल असं सुद्धा म्हटलं जातं, तर ही भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका, सरनामा किंवा प्रिॲम्बल जे की आहे, तर ती सुद्धा कुठेतरी मानव अधिकारांच्या संरक्षणाचं निर्देशन करण्याचं काम तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भारतीय संविधानाची जी काही सुरुवात आहे, तर ती उद्देशपत्रिकेने तिथं होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ही उद्देशपत्रिका मोठ्या प्रमाणात मानव अधिकारांचं संरक्षणाचं काम तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतला तिसरा भाग जो काही आहे, तर तो आहे मूलभूत अधिकारांचा भाग. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 मध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे, ज्या मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे, तर त्याला फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं. तर हे फंडामेंटल राईट्स सुद्धा भारतीय नागरिकांच्या व्यक्ती विकासासाठी अत्यंत आवश्यक असे अधिकार ते तिथं म्हटले गेलेले आहे. आणि म्हणून
दुसरा अतिशय महत्त्वाचा जो काही भाग आहे तर तो मूलभूत अधिकारांचा भाग जो भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला गेलेला आहे आणि जो मानवी अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम, किंवा प्रोटेक्शन करण्याचं काम तो तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या चौथा भाग जो काही आहे कलम 36 ते कलम 51 पर्यंतचा राज्यच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं त्याला म्हटलं जातं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स असं त्याला म्हटलं जातं. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मग यामध्ये सामाजिक मार्गदर्शक तत्वे असतील, आर्थिक मार्गदर्शक तत्वे असतील आणि याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि अजूनही जे काही वेगवेगळे तत्व जे काही आहे, राजकीय तत्व जे काही आहे तर यामध्ये तिथं समाविष्ट केलेले असल्याचे आपल्याला दिसतात. म्हणजे थोडक्यात भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये राज्यकर्त्यांना पुढील कालखंडामध्ये कोणत्या गोष्टींवर फोकस करून, लक्ष केंद्रित करून आपलं राज्य व्यवस्था चालवली पाहिजेत यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या विभागामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट याच्यामध्ये ते करण्यात आलेलं असल्याचं दिसतं. आणि हे मार्गदर्शक तत्वे कुठतरी एका प्रकारे मानवी अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम तिथं करत असल्याचं आपणास दिसतात. याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा मध्ये 42वी घटनादुरुस्ती विधेयक जे काही आहे तर त्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्यांची जोडून तिथं बहाल केल्या गेलेली असल्याचे आपल्याला दिसतात. त्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य तिथं जोडण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये अशा मूलभूत कर्तव्यांच्या म्हणजे अधिकारांबरोबर कर्तव्य भारतीय नागरिकांकडून तिथे अपेक्षित केले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात. आणि मग हा जो काही भारतीय राज्यघटनेमधला सगळा भाग आहे तर तो कुठतरी मानव अधिकारांचं संरक्षण करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण मानव अधिकार आणि भारतीय राज्यघटना हा भाग पाहत असताना या भागाच्या माध्यमातून, या विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मानव अधिकारांचं संरक्षण होतं आहे किंवा मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी या भागाची काय आहे तर या भागाची घटनाकर्त्यांनी जाणीवपूर्वक समावेशन जे की आहे तर ते भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. तर ते आपण एक एक मुद्देसूदपणे अगदी क्रमवार पद्धतीने एक एक विभाग आणि त्या विभागाच्या माध्यमातून मानव अधिकारांचं संरक्षण हे कशा प्रकारे होतं तर ते उलगडून आढावा, अभ्यास, अध्ययन तो करण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. तर आपण आजच्या आता व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका जी की आहे, प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भाग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, या ऑनलाईन तासाच्या माध्यमातून आपण अभ्यासण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. आता भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका जर कधी आपण बघितली तर ही उद्देशपत्रिका भारतीय संविधानाच्या अगदी प्रारंभी तिथं देण्यात आलेली असल्याचं दिसतं. आणि म्हणून भारताची राज्यघटनेचा हा भाग जरी नसला तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेचं एक आरसा म्हणून, एक प्रतिबिंब म्हणून या उद्देशपत्रिकेकडे तिथं पाहिलं जात असल्याचं आपणास दिसतं. आणि म्हणून भारताची प्रिएम्बल, भारताची राज्यघटना किंवा राज्यघटनेचा सरनामा जो काही आहे तर तो त्याचं विश्लेषण करणं किंवा त्याचे सविस्तररित्या आढावा घेणं अत्यंत आवश्यक तिथं होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं आपण विश्लेषण हे खालील मुद्द्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न तिथे
करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया भारतीय राज्यघटनेचा उद्देश पत्रिका किंवा प्रिॲम्बल. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेला घटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना असंही तिथं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेची उद्दिष्ट, ध्येय स्पष्ट करण्याचे काम राज्यघटनेची उद्देश पत्रिका तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे, जो काही प्रस्तावना आहे, तर त्या उद्देश पत्रिकेला तिथे सरनामा किंवा प्रस्तावना असं समान दोन शब्द जे काही आहे, समानार्थी दोन शब्द तिथं ते वापरले जातात. आणि या उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेची उद्दिष्ट म्हणजे ही जी काही संविधान असेल, तर हे कोणते उद्दिष्ट साध्य करणार आहेत, तर याची उद्घोषणा करण्याचं काम हे भारताचा सरनामा तो तिथं किंवा उद्देश पत्रिका तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर भारतीय संविधानासमोर उद्दिष्ट ठेवण्यात आलेली, कोणती ध्येय ठेवण्यात आलेली आहेत, कोणत्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी या संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे, तर हे स्पष्ट करण्याचं काम हा भारतीय संविधानाचा सरनामा उद्देश पत्रिका तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेचा आशय उद्देश पत्रिकेत स्पष्ट केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. कोणत्याही देशाच्या राज्यघटनेचा सरनामा किंवा उद्देश पत्रिका, तर थोडक्यामध्ये त्याचा आशय जर आपल्याला पाहायचा असेल, तर त्या देशाच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका आपल्याला तिथं अभ्यासावी लागत असल्याचं दिसतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनाचा सार, भारतीय राज्यघटनेचा आशय, सारांश आपण जर कधी बघितला, आशय जर कधी बघायचा झाला, तर तो आपल्याला उद्देश पत्रिकेमध्ये स्पष्ट स्वरूपात तिथं दिसत असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत घटनेचे उगमस्थान, घटनेची उद्दिष्ट, राज्यव्यवस्थेचे स्वरूप, देशाच्या राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक जीवनाची रूपरेषा यांचा उल्लेख केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला राज्यघटनेची उद्देश पत्रिका तिथं देण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. उद्देश पत्रिकेला राज्यघटना उद्देश पत्रिकेला राज्यघटना समजण्याची गुरुकिल्ली तिथं समजली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये काय काय आहे, तर राज्य संस्थेचे उगमस्थान, घटनेचे उगमस्थान कोण आहेत याचं उल्लेख या उद्देश पत्रिकेमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. घटनेचे उद्दिष्ट, कोणत्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी ही संविधान निर्माण झालेलं आहे, तर याचे उद्दिष्ट या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला प्रतिबिंबित होत असल्याचे आपल्याला दिसतात. राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, तर हे सुद्धा प्रदर्शित करण्याचं काम उद्देश पत्रिका तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनाची रूपरेखा मांडण्याचं काम, उल्लेख करण्याचं काम इथे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. उद्देश पत्रिकेला राज्यघटना समजण्याची गुरुकिल्ली, जर आपल्याला राज्यघटना समजून घ्यायची असेल, तर ते समजून घेण्यासाठी एक मास्टर की आपल्याकडे असावी लागते, आणि ती मास्टर की म्हणजे उद्देश पत्रिका ती असल्याचं आपल्याला दिसतं. ती समजून घेण्यासाठी पूर्ण घटना समजून घेण्यासाठी उद्देश पत्रिका ही गुरुकिल्ली तिला समजलं जात असल्याचं आपणास दिसतं. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर तिथं अवलंबून असल्याचं आपणास दिसतं. सगळ्यात अगोदर संविधान सभा जी की आहे, कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये सगळ्यात पहिला ठराव, प्रस्ताव जर कोणता मांडला गेला असेल, तर तो संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा ठराव तो तिथं मांडला गेलेला असलेला आपल्याला दिसतं. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता, तर त्या उद्दिष्टांच्या ठरावावरच भारताची उद्देश पत्रिका तिथं आधारलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. या उद्देश पत्रिकेमध्ये 1976 साली केलेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता हे 3 शब्द नव्याने तिथं समाविष्ट केले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात.
भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या 42व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार भारतीय संविधानामध्ये च्या उद्देशपत्रिकेला हे 3 शब्द कोणकोणते, तर त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता किंवा अखंडता हे जे काही शब्द आहे, तर हे शब्द तिथं नव्याने या उद्देशपत्रिकेमध्ये तिथं समाविष्ट केले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात. 1976 साली हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे उद्देशपत्रिकेला तिथं जोडल्या गेलेले असल्याचे आपणास दिसतात. भारतीय संविधानाची जी काही उद्देशपत्रिका आहे, तर त्या उद्देशपत्रिकेची सुरुवात आम्ही भारताची जनता, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यास सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. अशी ही भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका भारतीय संविधानाच्या प्रारंभी तिथं दिलेल्या गेलेली असल्याचं आपण दिसतं. आता भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिका आपण बघितल्यानंतर या उद्देशपत्रिकेचं जे की विश्लेषण जे आहे, तर आपण प्रमुख 3 मुद्द्यामध्ये 3 घटकांमध्ये या उद्देशपत्रिकेचं विश्लेषण आपण तिथं करू शकत असल्याचं आपण दिसतं. आपल्याला कल्पना आहे की राज्यघटनेचे उगमस्थान, राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट अशा 3 स्वरूपामध्ये 3 घटकामध्ये राज्यव्यवस्थेच्या किंवा उद्देशपत्रिकेचं विश्लेषण तिथं आपल्याला करता येत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग आपण सुरुवातीला पहिला घटक जो की आहे उद्देशपत्रिकेचं विश्लेषण आपण ते करूया. त्यातील पहिला भाग उद्देशपत्रिकेचे उगमस्थान. आता भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर आपण आढावा घेतला, अभ्यास केला, तर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं उगम कोणापासून होतो, तर त्याची सुरुवात, त्याचा प्रारंभ कशापासून होतो, तर त्याचा जो काही प्रारंभ आहे, तर तो आम्ही भारतीय जनता असा शब्दप्रयोग भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीला असा शब्दप्रयोग तिथं केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. यावरून भारतीय राज्यघटनेची निर्मिती भारतीय जनतेने केलेली असून स्वतःहून तिचा स्वीकार केला आहे इथं स्पष्ट होत असल्याचं आपल्याला दिसतं. जे या भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान कशात आहे, तर ते भारतीय जनतेत त्याचं उगमस्थान तिथं असल्याचं ही भारताची उद्देशपत्रिका तिथे निर्देशित करत असल्याचं आपल्याला दिसतं किंवा अधोरेखित करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान किंवा प्रारंभ हा आम्ही भारतीय जनता असा तिथं होत असल्याचं आपणास दिसतं. घटना समितीचे सदस्य हे जनतेचे खरेखुरे प्रतिनिधी नव्हते असा आक्षेप घटना समितीच्या निवडी संदर्भात तिथं घेतल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्यांची निवड ही प्रांतिक कायदे मंडळाने तिथं केलेली असल्याचं आपल्याला दिसतं. तरीही सभागृह हे लोकनियुक्तच ते होते असं तिथं म्हटलं जात असलं आपल्याला दिसतं. हे जे काही प्रांतिक कायदे मंडळ आहे, तर ही प्रांतिक कायदे मंडळी सुद्धा जनतेने निवडून दिलेली होती. आणि मग ह्या प्रांतांचे कायदे मंडळांनी घटना समितीच्या सदस्यांची निवड तिथे केलेली होती. आणि म्हणून घटना समितीच्या निर्णयावर जनतेने तिथे सर्वात शेवटी आपला शिक्कामोर्तब स्वीकृती त्याला तिथं दिलेली असल्याचं आपल्याला दिसतं. 1952 साली देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ज्यात भारतीय नेत्यांचा
घटना बनवण्यासाठी पुढाकार होता त्यांचाच निवडणुकीत प्रचंड यश किंवा विजय तिथं तो झालेला असल्याचं आपल्याला दिसतं. याचा अर्थ काय होतो की त्यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेला लोकांची सहमती आहे हे त्याच्याहून निर्देशित किंवा लक्षात येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय संविधान सभेवर जो काही आरोप केला जातो की संविधान सभेच्या सदस्यांची निवड ही डायरेक्ट जनतेकडून न झाल्यामुळे ती संविधान सभा जी की आहे तर ती एक लोकनियुक्त ती नाही आहे. परंतु हा आरोप सुद्धा हा जो काही आक्षेप जो काही आहे तर तो खोडून काढण्याचं काम 1952 सालच्या निवडणुकीने सार्वत्रिक निवडणुकीने तो तिथे केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग घटना समितीतील सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मताद्वारे निवडून देणे हे त्यावेळेस तिथं शक्य नसल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीतील सदस्य हे प्रांतिक कायदे मंडळाकडून तिथं निवडले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर घटना समितीने तयार केलेल्या घटनेची मान्यता घटनेला स्वीकृती मान्यता देण्याचं काम तिथं करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग 1950 26 जानेवारी 1950 नंतर घटनेची जी काही अंमलबजावणी झाली, घटनेची जी काही स्वीकृती झाली आणि तिथून पुढे भारतीय राज्यघटना ही अंमलात आली. तर तिथून पुढे असं म्हटलं जातं की भारतीय राज्यघटना ही खऱ्या अर्थानं तिथं स्वीकारल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान किंवा उद्देशपत्रिकेचं उगमस्थान ही भारतीय जनता असल्याचं आपल्याला दिसतं. ते निर्देशित होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर राज्यघटनेच्या उगमस्थानाचा आढावा घेतल्यानंतर आणि भारतीय राज्यघटनेचे उगमस्थान ही भारतीय जनताच आहे हे स्पष्ट झाल्यानंतर आता आपण राज्यव्यवस्थेचे स्वरूप हे सुद्धा घटक आपण इथे बघणार आहोत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य अशा स्वरूपांचा किंवा अशा संकल्पनांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ते करण्यात आलेलं असलं दिसतं. आणि भारताच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे कशा पद्धतीचं असेल हे निर्देशित करण्याचं काम हे संकल्पना हे शब्द तिथं करत असल्याचे आपल्याला दिसतात. आणि म्हणून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य यांचा विशिष्ट असा अर्थ आपल्याला तिथं असल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून सार्वभौम याचा सविस्तर अर्थ आपण इथे एक एक शब्दाचा अर्थ तिथं आपण इथे बघणार आहोत. सार्वभौम, आम्ही भारतीय जनता हा शब्दप्रयोग भारतीय जनतेचे सार्वभौमत्व तिथं स्पष्ट करत असल्याचं आपण दिसतो. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्यामुळे त्या दिवसापासून भारत हे राष्ट्र जे काही आहे तर ते सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र म्हणून तिथं निर्माण झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं, तयार झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आपण अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या सार्वभौम आहोत, स्वतंत्र आहोत. आपण कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही निर्णय घेण्याच्या याच्यामध्ये कोणत्याही राष्ट्राचा दबाव, कोणत्याही राष्ट्राचा प्रभाव, कोणत्याही राष्ट्राचं नियंत्रण आपल्यावर तिथं नसल्याचं आपल्याला दिसतं. मग ते भारताचं परराष्ट्र धोरण असो, भारताचं अंतर्गत धोरण असो, ते ठरवण्याचा अधिकार हा भारतातल्या राज्यकर्त्यांना, भारतीय जनतेला आणि भारतीयांना आहे. यामध्ये इतर कोणतेही राष्ट्र, इतर कोणतीही सत्ता, इतर कोणताही देश भारताच्या अंतर्गत आणि बाह्य कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि म्हणून सार्वभौम सवर्ण स्टेट राष्ट्राचा दर्जा हा जो काही आहे तर तो भारताला तिथं प्राप्त झालेला असल्याचं आपल्याला दिसतं. सार्वभौमत्व, स्वातंत्र्यता ही जी की आपली आयडेंटिटी जी आहे तर ती जपण्याचा प्रयत्न आपण तिथे गेलेला असल्याचं दिसतं. आणि म्हणून हे जे काही सार्वभौमत्व आहे तर हे भारतीय राज्यघटनेच्या
उद्देश पत्रिकेमध्ये निर्देशित करण्याचं काम इथे ते केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. दुसरा जो काही शब्दप्रयोग राज्यव्यवस्थेच्या स्वरूपाविषयी जो इथे केला गेलेला आहे तर तो म्हणजे आहे समाजवादी. तर 1976 साली झालेल्या 42व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे समाजवादी हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये तिथं समाविष्ट करण्यात आलेला असल्याचं आपण दिसतं. म्हणजे 1976च्या पूर्वी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी हा शब्द तिथे अंतर्भूत नव्हता, परंतु 1976मध्ये 42वी घटनादुरुस्ती तिथे केल्या गेली आणि समाजवादी समाजरचना असा शब्दप्रयोग त्या समाजवादी हा शब्द जो काही आहे तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आर्थिक समतेतूनच सामाजिक आणि आर्थिक न्याय निर्माण व्हावा हा उद्देश त्यामागे तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वामध्ये समाजवादी तत्वांचा अंतर्भाव तिथं करण्याचं काम इथं केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि यावरून भारतीय राज्यघटना समाजवादी तत्वप्रणालीप्रमाणे विश्वास व्यक्त करीत असल्याचं आपणास दिसून येतं. भारत सरकारने 1955 पासून समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला असल्याचं आपणास दिसतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वतंत्र भारत किंवा स्वतंत्र भारत हा निर्माण झाल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा भारताचे जे काही राष्ट्रीय नेते असतील तर या सर्व नेत्यांवर रशियामधील जे काही समाजवादी विचारधारा आहे तर याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतात आणि यातून नियोजन आयोगाचं तत्व असेल, पंचवार्षिक योजनांचं तत्व असेल, नियोजनाचं तत्व असेल तर हे सगळं जे काही यंत्रणा भारतामध्ये उभारल्या गेल्या तर त्या इथे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ज्या काही योजना आहेत तर त्या समाजवादी अर्थव्यवस्थेकडून त्या स्वीकारल्या गेलेल्या असल्याचे आपणास दिसतात. त्याचप्रमाणे भारताने 1991 नंतर स्वीकारलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेच्या समाजवादी आशाला तिथं तडा गेलेला असल्याचं आपण दिसतं. भारतीय राज्यघटने भारताच्या धोरणामध्ये 1991मध्ये जो काही बदल झाला, आपण मिश्र अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था सोडून आपण मिश्र अर्थव्यवस्था जी काही स्वीकारली तर ती कुठंतरी समाजवादी समाजरचनेच्या आशयाला तडा जाणारी विरोधात जाणारी ती भूमिका तिथं असल्याचं आपणास दिसतं. भारतीय जनतेमध्ये असणारी गरिबी दारिद्र्य याचा विचार करून भारतीय जनतेचा आर्थिक विकास व्हावा व जनतेला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजवादी तत्वांचा विचार राज्यघटनेमध्ये केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. असे असले तरी भारतीय राज्यकर्त्यांनी मात्र समाजवादी तत्वाचा स्वीकार करून फारसा स्वीकार तिथे केलेला दिसून येत नाही. गरिबी, बेकारी, दारिद्र्य हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजवादी तत्वांची गरज आजही भारतीय समाज व्यवस्थेला, राज्यव्यवस्थेला आणि राज्यघटनेतील या तरतुदींचा तिथं उहापोह होणं अत्यंत गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरं जे काही भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे तर ते आहे धर्मनिरपेक्ष. 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रयोग राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट केला गेला आहे. असे असले तरी घटनेमध्ये सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार तिथं केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो देण्यात आलेला आहे तर तो धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असल्याचं आपल्याला दिसतं. भारतात विविध धर्माचे लोक राहतात आणि त्यामुळे त्यांच्यात ऐक्याची भावना टिकून राहावी व राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी यासाठी घटनेकडून धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तिथं देण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे भारतामध्ये कोणत्याही धर्माला राजश्रय असणार तिथं नसल्याचं आपल्याला दिसतं. सर्व धर्माचे लोकांना समानतेची वागणूक देण्यात येईल. धार्मिक भेदभावाचा विचार न करता विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
भारतीय संस्थेचा कोणताही एक धर्म नसेल. धर्म व राजकारण याची सांगड न घालता धर्म ही बाब केवळ खाजगी जीवनापुरती मर्यादित असेल. धर्म ही बाब व्यक्तिगत बाब मानून सर्व धर्मांकडे समानतेच्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन घटनेने तिथं स्वीकारलेला असल्याचं आपल्याला दिसतं. थोडक्यात देशातील सर्व धर्माच्या लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची, बंधुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना जोपासल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. भारतात विविध धर्माचे लोक राहतात आणि त्यामध्ये विविधता आहे. त्यामुळे त्यांच्यात एकता आणि एकात्मता निर्माण होण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माचे पालन करीत असताना दुसऱ्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. सामाजिक शांतता, सुव्यवस्था, सार्वभौमत्व, एकात्मता, नैतिकता, सामाजिक प्रगती यांना धक्का न लावता धार्मिक स्वातंत्र्याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर सामाजिक सुधारणा करण्यासाठी धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला तिथं असणार नाही, अशी सुद्धा तरतुदी तिथं केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. म्हणजे भारताचा एक कोणता धर्म असणार नाही, सर्व धर्माचे लोक हे भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदू शकतील, अशी जी काही तरतूद आहे तर ती 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष हा शब्द तिथे त्यासाठी प्रयोग केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं, किंवा त्याचं समावेशन केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर चौथं जे की राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे तर ते आहे लोकशाही. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही या शब्दाचा स्पष्टपणे उल्लेख केला गेला आहे. घटनेने भारतीय जनतेचे सार्वभौमत्व मान्य करून प्रतिनिधित्व आणि संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकशाहीला व्यापक असा अर्थ प्राप्त झालेला असल्याचं आपल्याला दिसतं. घटनाकारांना राजकीय लोकशाहीचा बरोबरच सामाजिक आर्थिक लोकशाही अभिप्रेतीत असल्याचं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्य, समता आणि न्याय, बंधुत्व ही लोकशाहीची तत्वे राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली गेलेली असल्याचे आपल्याला दिसतात. जनता व लोकप्रतिनिधी यांच्यातील जबाबदारीचे नाते हा लोकशाही व्यवस्थेचा खरा आधार तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे प्रतिनिधी निवडणूक लढवण्याचा अधिकार म्हणजे प्रौढ मताधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व्यवस्था, स्वतंत्र प्रसार माध्यमे यांचा उल्लेख घटनेत करण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत करायचे होते आणि त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे राजकीय जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. आणि भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये लोकशाही पद्धतीचा स्वीकार करून घटनेमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, शिक्षण, संपत्ती याचा कोणताही विचार न करता प्रौढ मतदानाचा अधिकार दिला आहे. म्हणून भारतात राज्यकर्त्यांची निवड जनतेकडून होते आहे. भारतात प्रतिनिधी लोकशाही प्रस्थापित झाली आहे. आजपर्यंत भारतातील लोकशाहीच्या वाटचालीत अनेक दोष निर्माण झाले असले तरी भारतात लोकशाही समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं आपणास दिसतं. आणि अशा पद्धतीने लोकशाही हे सुद्धा राजकीय व्यवस्थेचं एक स्वरूप तिथं असल्याचं आपणास दिसतं आणि हे भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर गणराज्य. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत गणराज्याचा उल्लेख आहे. गणराज्य म्हणजे अशी पद्धती ज्यामध्ये राज्यप्रमुख हा वंश परंपरेने सत्तेवर न येता तो निवडणुकींच्या माध्यमातून सत्तेवर येत असतो. इंग्लंड हे लोकशाही राज्य असले तरी ते गणराज्य नाही, कारण इंग्लंडचा राजा हा वंश परंपरेने तिथं सत्तेवर येत असल्याचं आपल्याला दिसतं. इंग्लंडमध्ये संसदीय शासन प्रणाली आहे, परंतु तिथे गणराज्य व्यवस्था नसल्याचं आपल्याला दिसतं. का तर तिथला जो काही शासन प्रमुख आहे तिथला राजा, तर हा ड्यूक घराण्यातीलच व्यक्ती तिथे वंश परंपरेने राजा हा होऊ शकतो आणि यामुळे ते तिथं गणराज्य होत नसल्याचं आपल्याला दिसतं. परंतु उलट भारत हे गणराज्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. का तर भारताचा जो काही संविधानिक प्रमुख आहे
तर तो संविधानिक प्रमुख हा राष्ट्रपती आहे. आणि मग राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्षरित्या जनतेकडून तिथं दर 5 वर्षासाठी होत असते. आणि या कारणामुळे भारत हे गणराज्य तिथं असल्याचं आपणास दिसतं. भारताचे शासन हे लोकशाही आणि गणराज्य असे दोन्ही प्रकारचे असल्याचं आपल्याला दिसतात. भारतात राज्यप्रमुख हे वंशपरंपरे नव्हे तर निवडणुकीच्या मार्गाने पदावर येत असल्याचे आपल्याला दिसतात. घटनेनुसार घटनात्मक प्रमुख तत्व राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आलेले आहे. भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. सर्वच गणराज्य प्रजासत्ताक असतात असे नाही. सगळे जे काही राज्य आहे तर जे प्रजासत्ताक असतात असे तिथं नसल्याचं आपल्याला दिसतात. आणि परंतु भारत हे प्रजासत्ताक गणराज्य तिथं असल्याचं आपणास दिसतं. भारतीय घटनाकाराने प्रजासत्ताक गणराज्य पद्धतीचा स्वीकार केला असून भारतीय जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले असल्याचं आपणास दिसतं. आणि म्हणून अशा प्रकारे गणराज्य हे सुद्धा भारतीय संविधानाच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूपाचं वैशिष्ट्य तिथं असल्याचं आपणास दिसतं. आता भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं वैशिष्ट्य काय काय आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं वैशिष्ट्य हे न्याय असल्याचं आपल्याला दिसतं. ते स्वातंत्र्य असल्याचं आपल्याला दिसतं, समता असल्याचं आपल्याला दिसतं आणि बंधुत्व ते असल्याचं आपणास दिसतं. कारण की भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका जी की आहे तर ती फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे जे काही 4 तत्व आहे तर त्याच्यातून जी की फ्रेंच राज्यक्रांती जी काही घडून आली आणि लोकशाही व्यवस्थेची प्रस्थापना झाली तर तेच तत्व स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वैशिष्ट्य तिथं असल्याचं आपणास दिसतं. आता आपण असं जरी बघितलं तरी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं मूल्यमापन आपल्याला करायचं झालं किंवा भारतीय राज्यघटनेचं सारांश आपल्याला थोडक्यात जर कधी सांगायचं झालं तर थोडक्यात राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे राज्यघटनेचे तत्वज्ञान व्यक्त करणारी एक राजकीय कुंडली आहे असं K.M. मुन्शी यांनी तिथं म्हटलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सर अर्नेस्ट बार्कर यांनी प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका त्यांच्या सुरुवातीलाच छापून त्याबद्दल त्यांनी कौतुक केलेलं असल्याचं आपल्याला दिसतात. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे व राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे असं भार्गव यांनी इथं म्हटलेलं असल्याचं आपणास दिसतं. असे असले तरी उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा भाग नसून तो फक्त प्रास्ताविक भाग आहे. तो कायदेशीरदृष्ट्या मसुद्याचा भाग नाही आणि म्हणून तो बंधनकारक नाही अशी टीका सुद्धा याच्यावर तिथं केली जात असल्याचं आपल्याला दिसतं. तसेच उद्देशपत्रिकेतील तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला तिथं न्यायालयात तिथं दाद मागता येत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण की तो उद्देशिकेचा भाग आहे, संविधानाचा भाग तो नाही. आणि म्हणून त्यातील तत्वांची अंमलबजावणी करणे सरकारने का केली नाही याबाबत न्यायालयात आपल्याला तिथं विचारणा करता येत नसल्याचं आपल्याला दिसतं. असं जरी असलं तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं महत्त्व जे काही आहे तर ते किंचितही कमी होत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि उत्तर भारतीय राज्यकर्त्यांना संविधानाचा अन्वयार्थ लावताना न्यायालयाला, राज्यकर्त्यांना आणि राज्यात किंवा संघर्षांचं निवारण करताना उद्देशपत्रिकेचा पत्रिका अत्यंत उपयोगी ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही भारतीय संविधानाचं प्रतिबिंब, आरसा म्हणून आपण त्याच्याकडे तर पाहू शकतो. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं विश्लेषण जे काही आहे तर ते आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तर तो उर्वरित भाग पुढील तासामध्ये आपण बघूया. थँक्यू. धन्यवाद.